सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। भारतीय जनता पक्ष जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा काढला, त्या जाहीरनाम्यामध्ये नागरिकांना असं शब्द दिलं जाहीरनाम्यामध्ये की येणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला कुठलंच कर आम्ही ज्या वाढविणार नाही आहे तसं त्या आपण व्यवस्थित लोकांना सर्वसामान्य लोकांना मूलभूत सुविधा देऊ असं त्यांनी सगळ्यांनी असं शब्द दिलं। त्या शब्दाप्रमाणे मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष कुठलंही टॅक्सेस किंवा कर प्रणाली लागू करू नये। नाही असं काय नाही, मला काल नोटिफिकेशन जे पाठवले होते ते इंग्लिशमध्ये आमच्या घरीही पाठवण्यात आलं, म्हणून मला इंग्लिशमध्ये जेव्हा मी थोडं बीकॉम शिकलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून इंग्लिशचं सवय तुटलंय, त्यामुळे मला तर कळालं नाही लवकर, म्हणून मी म्हटलं आयुक्ताकडेच यावं। आणि माझ्यापेक्षा कमी शिकलेले अनेक लोक आहेत या महानगरपालिकेत, त्यांची काय परिस्थिती होत असेल मला माहित नाही, त्यांना कसं समजावून सांगता हे समजून घेण्यासाठी मी इथं महानगरपालिकेत आलेला आहे। तो त्यांचा विषय आहे, तो आमचा नाही, आमच्या विषयी बोला। प्रोटोकॉल वगैरे काय आहे? नाही राहू दे ना, आमच्या विषयी बोला। आणि तुम्ही दोन्ही आमदार येऊन बोलणार असल्यामुळे लगेच एक तासापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हाच मुद्दा मांडणं हे दोन्ही गटाचं राजकारण नाही का? मला नाही, प्रत्येक पार्टी तर प्रत्येक ठिकाणी गडबाजी आहेच की हो, त्यात काय नवीन नाही काही।